नमस्कार मित्रांनो, आज मी माझ्या भटकंती वाईफ सोल या प्रोफाईलवर तुम्हाला सांगणार आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग याबद्दल। हे मध्य प्रदेशाच्या खंडवा जिल्ह्यात नर्मदा नदीमध्ये मंदाता बेटावर स्थित असून याला शिवपुरी बेट म्हणूनही ओळखले जाते। हे भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी चौथं ज्योतिर्लिंग असून हे द्वीप ओम या पवित्र हिंदू आकारामध्ये बनले आहे। येथे राजा मंदाताने नर्मदा तीरालगतच्या पर्वतावर तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न केले आणि त्यांना येथेच वास्तव्य करण्याचे वरदान मागितले। तेव्हापासून ही तीर्थनगरी ओंकार मंदाता या नावानेही ओळखली जाऊ लागली। ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे मंदिर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आणि ममलेश्वर मंदिरे या 2 भागात विभागलेले आहे। भाविकांची अशी श्रद्धा आहे, दर्शन पूर्णत्वास नेण्यासाठी या दोन्ही मंदिरात जावे लागते। ओंकार ज्योतिर्लिंगाला मध्यभागी थोडे छिद्र आहे, त्यामुळे असे सांगितले जाते शिवलिंगाला अभिषेक म्हणून अर्पण केलेले पाणी वाहत जाऊन नर्मदा नदीत विलीन होते। ओंकारेश्वर येथे नर्मदा आणि कावेरी या 2 पवित्र नद्यांचा संगम आहे, त्यामुळे या ठिकाणाचे पावित्र्य अजूनच वाढते। येथील 272 फुटांचा कॅन्टिलिव्हर पूल या बेटाचे नयनरम्य आकर्षण अधिकच वाढवतो। इतिहासकारांचा असा विश्वास आहे की ओंकारेश्वर मंदिर हे ओमच्या आकाराच्या बेटावर सतयुगापासून अस्तित्वात आहे आणि तेव्हापासून लोकांनी त्याची अनेक वेळा पुनर्बांधणी केली आहे। 11व्या शतकातील परमार आणि 19व्या शतकातील इंदूरच्या अहिल्याबाई होळकरांसह विविध राजवंशाच्या अंतर्गत मंदिराचे असंख्य जीर्णोद्धार झाले आहेत। हे शिवलिंग सध्याच्या मंदिराच्या पहिल्या मजल्यावर आहे, ज्याला 5 स्तर आहेत। गणपती, भगवान कार्तिकेय आणि देवी पार्वती या सर्वांची तीर्थे इथे आहेत। मंदिराची वास्तुशिल्प अत्यंत अप्रतिम आहेत आणि त्यात असंख्य सुंदर कोरीवकाम आणि आकृत्या आपल्याला इथे दिसून येतात। तर धन्यवाद मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या इंस्टाग्राम आणि यूट्यूब प्रोफाईलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा।